आयुष्य जगताना असं जागा कावळा शिवला नाही लोळला पाहिजे. कधीच कोणाला कमी नका समजू, कारण 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचे चिम करा हो, पण प्रेमात पडू नका, कारण पडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते. थोडं फेमस होण्यासाठी जर तुम्ही पोरींची इज्जत काढत असाल ना, फेमस तर तुम्ही नक्की होता, पण जी इज्जत तुम्हाला भेटायची ना ती तुमच्या आई बहिणीकडून पण नाही भेटायची. आयुष्य हे एक खेळासारखं आहे, एकतर जिंकताल नाहीतर मग शिकताल. पुढून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन. फक्त एवढीच अपेक्षा की जसं मागच्या 15 दिवसात कार्यकर्त्यांना जी इज्जत दिली ना, तीच इज्जत पुढील 5 वर्ष पण भेटली तर बरं होईल. आपण म्हणतो ना की आपण आपलं पहिलं प्रेम विसरू शकत नाही, मग लोक आपल्या आई बापाला कसं काय विसरतात. स्वतःच्या बहिणीला कोण काय बोलले की राग येतो आणि दुसऱ्याच्या बहिणीला छेडायला जेवानी बाहेर येते. वा रे मारदा. मित्रा, प्रत्येकाचा दिवस येतो. तुम्ही किती जरी मोठे शिकारी असला ना, तुमचा पण शिकार एक दिवस नक्की होणार. मुलगी हो बोलली तर चांगली आणि नाही बोलली तर फालतू. वा रे दुनिया. आमच्या पाठीमागं बोलणार रे माग बिग काय नाही, छपरी एक नंबरचे. समोर संकट बघून रडायचं की लाडायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लाडलात तर तुम्ही संकटाला संपून टाकेल. अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे जो आधी परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो. प्रत्येकाला आपले कर्म माहिती असतात शेठ. विनाकारण गंगेच्या काठी गर्दी नाही होत. घरासमोरील गाड्यांना आणि रुबाबाला श्रीमंती नका समजू. घरातली आई आणि बाप खुश असेल ना तर समजून जा घर श्री. कोणाचं पती होण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा करोडपती कसं होता येईल याचं स्वप्न बघा. प्रगती 100% होईल. हे प्रत्येक मराठी माणसासाठी. स्वतःच्या राज्यात पाहुणे म्हणून राहू नका. महाराष्ट्रात आताय मराठी हक्काने नाही माझानी बोलला. जय शिवराय. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझं जुनं अकाउंट हॅक झालेलं आहे. असो, नवीन अकाउंट ओपन करतोय. जसं मला जुन्या आयडीला मला प्रेम दिलं होतं, सपोर्ट केला होता, तसंच नवीन आयडीला पण देतात अशा आशा बाळगतो आणि शून्यातून परत उभं करायचा प्रयत्न करतोय. तर तुमचा सपोर्ट आणि तेच प्रेम असू द्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जे पेरले तेच उगवणार. फक्त आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा, कारण जेव्हा कर्म वसुलीला येतं ना तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही. हा भारत जर आपल्या स्वतःच्या मनाशी असेल ना तर आपणच आपलं श्रीकृष्ण आणि आपणच आपला अर्जुन व्हावं लागतं. तुम्हाला जर खेळ खेळता येत असेल ना तर आम्हाला पण खेळ बदलता येतो. लावा ताकद. नेट मेल्यासारखं चालतंय. नाव ठेवलंय जिओ. वा रे आंबा. गाईत आई दिसते, कावळ्यामध्ये बाप दिसतो, दगडामध्ये देव दिसतो, पण माणसात माणूस की नाही. वा रे दुनिया. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की पूर्ण आयुष्य. भाऊकीतली 4 लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा 5वा खांद्यावरती असतो. बाहेर देशात नवीन सिम घेतल्यानंतर हाय, दिस इज माय न्यू नंबर, प्लीज सेव्ह इट. आणि आपल्या इथं नवीन सिम घेतल्यानंतर हॅलो पोलीस स्टेशन मधून बोलतोय. ज्यांना चालायला आम्ही शिकवलंय ना त्यांनी आमच्या बरोबर चाली करू नका. विकून खाईन. माणूस चांगला किंवा वाईट ओळखायचा असेल ना तर फक्त एक बघा, तो त्याच्या आई बापासोबत कसं वागतो. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. प्रत्येकाला आपले कर्म माहिती असतात शेठ. विनाकारण गंगेच्या काठी गर्दी नाही होत. समोर संकट बघून रडायचं की लाडायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लाडलात तर तुम्ही संकटाला संपून टाकेल.